मला खात्री आहे जर तिकीट मला मिळालं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतील. राज्यात सलग 4 वेळा काँग्रेस ज्या ठिकाणी पराभूत झाली आहे त्या ठिकाणी शरद पवार गटाच्या नेत्यांनी आता दावा ठोकायला सुरुवात केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अशाच एका मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी दावा ठोकायला सुरुवात केली आणि तो मतदारसंघ आहे जळगाव जामोद. जळगाव जामोद मतदारसंघात सलग 4 वेळा काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आणि त्यामुळे या मतदारसंघात आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दावा ठोकायला सुरुवात केली. या मतदारसंघात प्रमुख दावेदार प्रसन्नजित पाटील आता आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय म्हणाल? तुमच्या जळगाव जामोद मतदारसंघात काँग्रेस सलग 4 वेळा पराभूत झाली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक असं तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे, जिथं ज्या पक्षाला ही जागा दिलेली आहे ती जर 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला जर पराभूत त्या ठिकाणी तो पक्ष झाला असेल तर ती जागा दुसऱ्या पक्षाकडे जर सक्षम उमेदवार राहिला तर त्याचा विचार केला पाहिजे, असं एक तिन्ही पक्षाचं त्यामध्ये एकमत झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये त्याच अनुषंगाने मागच्या 5 वर्षापूर्वी मेहकरमध्ये सलग 3 वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 99, 2004 नंतर 2009 आणि 2014 4 वेळेला सलग पराभव झाला होता. त्यामुळे ती जागा काँग्रेसला आम्हाला सोडावी लागली होती. आता त्याच अनुषंगाने काँग्रेस ही जागा सोडेल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. यावेळेस काँग्रेसचे नेतेही तयारी करत आहेत. काँग्रेस तुम्हाला ही जागा सोडेल? नाही, असं कसं तयारी करणं हा तर सर्वांचा एक नैतिक अधिकार आहे. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतले घटक पक्षातले सर्व आमचे सहकारी आहेत. त्यांनी त्यांचे प्रयत्न करणं आवश्यक आहेत, मी माझा प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण केव्हापर्यंत? आम्हाला जागा सुटेपर्यंत किंवा उमेदवारी होईपर्यंत. एक वेळ उमेदवारी झाली की ज्याची कोणाची उमेदवारी होईल त्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे जोरकसपणाने कामाला लागतील, यात कोणत्याही प्रकारे शंका नाही आहे. आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं या मतदारसंघात प्रभावी उमेदवार आहेत, प्रमुख उमेदवार आहेत, तुम्ही दावेदारी ठोकली आहे, तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे? हो, मी मागितलेली आहे आणि त्याला कारण देखील आहे. मागे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मी इथं भारी बहुजन महासंघावर 2009 आणि 2014ला दोन्ही वेळेला निवडणूक इथं लढवली होती आणि फार कमी मतांनी माझा संजय कोटेंच्या विरोधामध्ये पराभव झालेला आहे. म्हणजे संजय कोटेंना बिलकुल काटेकी टक्कर ज्याला म्हणतात ती मी दिलेली आहे, हे माझे आकडे मागचे सांगतात आपल्याला. आता तर महाविकास आघाडी या मोठं गठबंधन आहे, यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे टक्करच नव्हे तर आम्ही एक कसं राहतो, उमेदवार हा एक निमित्त राहतो. महाविकास आघाडीच्या संदर्भातलं जे सर्व एकूण विषय पाहिला तर आम्ही सर्व मिळून त्यांना या ठिकाणी निश्चित पराभूत करू असं मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे. खरं तर या स्वातंत्र्यानंतर हा जलम मतदारसंघ होता आणि या मतदारसंघात अनेकदा काँग्रेसचा उमेदवार हा विजयी झाला आहे. नेमकं काँग्रेसपेक्षा तुम्ही कुठल्या वेगळ्या मुद्द्यावर लढणार आहात? काँग्रेस आणि आमचा काही विषय फार वेगळा नाही आहे. बरेचसे विषय 99% आमचे विषय हे कॉमन आहेत. जी विचारसरणी आहे ती एक सोबतच आहे आणि आता सोबत आम्हाला माननीय उद्धव साहेबांचा देखील पक्ष जोडलेला आहे. विचारसरणीमधले काही विषय नाही आहे. मला फक्त विद्यमान आमदारांनीच्या काही बाबतीमध्ये त्यांनी जे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यावर मला बोट ठेवणं गरजेचं आहे. आकडे निधीचे प्रचंड मोठे आहेत, लाखो करोडोमध्ये आकडे आहेत, त्याबद्दल काही वाद नाही आहे. पण दृश्य स्वरूपामध्ये तो विकास दिसत नाही आहे, हे तेवढं सत्य आहे. या ठिकाणी कोणताही मोठा सिंचन प्रकल्प पूर्ण झालेला नाही. गेल्या 20 वर्षामध्ये जिगावचा पण अजून भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. आपला चोंडीचा प्रकल्प थांबले, आपल्या अजून आता कुठं तो लहान प्रकल्प आहे. आपल्या वडगावचा हाशमपूर डॅम तो राहिलेला आहे, कचेरी प्रकल्प राहिलेला आहे, हे अनेक प्रकल्प राहिलेले आहेत. आणि आपल्याकडे सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे मुलं पुण्याकडे, मुंबईकडे खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेले आहेत. मला परवाला पुण्याला काही मुलं भेटले आणि त्यांचं दुःख ऐकून मला प्रचंड वेदना झाल्या की ते आईवडिलांना सोडून, घरदार सोडून या ठिकाणी पुण्यामध्ये एखाद्या खोराड्यात राहिल्यासारखं राहावं लागतं त्यांना. आणि 15-16 हजार रुपये त्यांना पगार मिळतो, तेवढ्याच्यात त्यांचा कसं कारभार चालवायचा हा त्यांना प्रश्न पडतो. आणि सर्वात महत्त्वाचं एक सोशल फार मोठा आपल्या भागात सिंचनाची सुविधा नसल्यामुळे कोरडवाहू शेतीमध्ये आजकाल मुलीवाले संबंध करायला मुलासोबत तयार नाही आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये तुम्ही कोण्याही समाजाचे घ्या,
50-50, 60-60 मुलं अविवाहित आहेत, ज्यांचं लग्नाचं वय निघून गेलेलं आहे. त्याला कारण काय आहे? तर त्या 2-3 एकराचा शेतकरी असेल किंवा भूमिहीन असेल, शेतमजूर असेल, त्याला मुलगी द्यायला तयार नाही आहेत. तर ते म्हणतात किमान याचं शाश्वत उत्पन्न 15-20-25 हजाराचं असणं आवश्यक आहे. नेमकं 20 वर्षामध्ये आदरणीय कुटे साहेबांनी बाकी निधी आणण्यासाठी त्यांनी मंडप खूप दिले. सभा मंडप एक जात सोडली नाही की त्या जातीला मंडप दिला नसेल, परंतु त्या जातीच्या पोरं मंडपात जाती याची व्यवस्था त्यांनी केलेली नाही आहे. आता त्यांनी मंडप जरी केले असतील पण ते मंडप सजले पाहिजे. ते मंडप सजण्यासाठी ते मुलं पायावर उभे करणं आवश्यक आहे. मी आपल्यासमोर सांगतो, किमान 5 वर्ष जर मला संधी मिळाली तर 10,000 मुलांना मी या ठिकाणी रोजगाराने उभं करेल. त्यांच्या घराकडे पुरीवाल्यांची लाईन लागली पाहिजे, हा माझा प्रयत्न राहणार आहे. खरं तर महाविकास आघाडीतले आपले 3 घटक पक्ष आहेत. काँग्रेसला जर ही उमेदवारी नाही मिळाली, शरद पवार गटाला किंवा आपल्यालाही मतदारसंघ सुटला तर महाविकास आघाडीचे नेते काम करतील, काय नेमकं चित्र आहे? तसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचा भाग आहे की 288 ही जागावर तिन्ही पक्षापैकी एकच पक्ष लढणार आहे आणि उर्वरित 2 पक्ष त्या ठिकाणी त्यांना मदत करणार आहेत. हे सर्वच ठिकाणी एकमेकाला आम्हाला मदत करावी लागणारच आहे. ते जळगावमध्ये देखील तेच होणार आहे. खामगावमध्ये आता काँग्रेस पक्षाचा तिथे उमेदवार राहणार आहे, तिथं आमचे कार्यकर्ते त्यांना मदत करणारच आहेत. शिवसेनेला बुलढाण्यामध्ये मेहकरमध्ये आमचे राष्ट्रीय कार्यकर्ते त्यांना मदत करणारच आहेत. म्हणजे अशा, आणि त्यामुळे इथं देखील मला खात्री आहे जर तिकीट मला मिळालं, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतील. खरं तर आपण दावेदार आहात. तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मंत्री आहेत, सलग 4 वेळा भाजपच्या उमेदवारीवर ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आहेत. कशी असणार आहे लढत? काय आव्हानं असणार आहेत तुमच्यासमोर? नाही, ठीक आहे ना, आव्हानं आहेतच. आव्हानं स्वीकारणं त्यामध्ये मला आनंद वाटतो. आणि संजय कुटे हे स्वतःला त्या ठिकाणी 4 वेळेला सलग निवडून आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी दुणावलेला असणं आवश्यक आहे, साहजिक आहे. परंतु मला खात्री आहे त्यांच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या बाबतीत ते कमी पडलेले आहेत. त्याच्यावर आज बोलण्याचा काही विषय नाही आहे. तो निवडणूक प्रचाराचा काळ सुरू झाल्यानंतर आम्हाला त्या संदर्भात एक विरोधक म्हणून ते जे कुठं कमी पडले असतील ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत आग्रही राहणार आहोत. आणि आम्हाला खात्री आहे जनतेमध्ये त्या विषयाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळेल महाविकास आघाडीच्या बाजूने. कारण भारतीय जनता पक्षाच्या राजवटीला लोक कंटाळलेले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं फोडा आणि झोडा ही नीती अवलंबली इंग्रजांची, ती काही लोकांना पसंत पडलेली नाही आहे. आणि राहिला प्रश्न आता आंदोलनाच्या बाबतीमध्ये, ते ओबीसी आंदोलन असेल, मराठा आंदोलन असेल, धनगराचं आरक्षण आंदोलन असेल, आदिवासीचं असेल, या सर्व विषय चिघळत ठेवणे आणि त्यातून आपलं पोळी शेकून घेणे हा प्रकार महाराष्ट्रात कधी पाहिला नाही. आणि सर्वात वाईट, फडणवीस साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे समर्थक म्हणून जे लोक त्यांनी तयार केलेले आहेत त्यांची कामं पाहिले तर ते मोठ्या मोठ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या लोकांचं नामोहरम कसं करायचं यासाठी त्यांची एक बार्किंग ब्रिगेड आहे, भुंकणारी एक त्याला तो ब्रिगेड आहे. हा प्रकार काही महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार. यशवंतराव चव्हाण साहेबांचं, वसंतदादा पाटील साहेबांचं, मनोहर जोशींचं या राजकारणाला या ठिकाणी आपली एक हे राहिलेली आहे, परंपरा राहिलेली आहे. त्या परंपरेला वसंतराव नाईक साहेब झाले. हे अतिशय कधी यांच्या कारकिर्दीत असा प्रकार कधी घडलेला नाही आहे. त्याला लोक कंटाळलेले आहेत. तर नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा 4 वेळेस पराभव झाला आणि त्यामुळे ती जागा आम्ही शिवसेनेला सोडली. त्याच धर्तीवर बुलढाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघ हा काँग्रेसचा 4 वेळेस पराभव झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रसन्नजित पाटील यांनी या मतदारसंघावर दावेदारी ठोकली आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.